नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर या ठिकाणी पहा, उपमा बनवला आहे नाश्त्याला आज सकाळी, म्हणजे संडे स्पेशल सकाळ. हे बघा इकडे पण चालू आहे आणि इकडे पेरू. छान झाला आहे ना उपमा, एक नंबर. चला, त्यांना आवडला बरोबर. खूप गोष्टी मी बनवलेल्या ह्यांना आवडतात, नावं ठेवत नाही मग काय माहिती खरं आवडतात ना मला, होय. तर आत्ता फ्रेश झाले आणि आता मूग डाळ खिचडी वगैरे हलकं काहीतरी करणार, पापड लोणचं आणि खिचडी. कारण आता बाहेरची कामं आहेत आणि गरम पण एवढं झालं आहे आणि ऊन इतकं चटकतं आहे ना, जबरदस्त. तुम्ही पाहू शकता असं ना, आभाळ आलं आहे, इतकं आभाळ आलं आहे, पण पाऊस तर काही हो म्हणी ना. नुसतं आभाळ येते आणि जाते, आभाळ येते आणि जाते, काय कळत नाही आहे. हे बघा किती छान आभाळ आलं आणि गरम एवढं होतं की बिलकुल हवा नाही आहे. आता पहा इकडे किती आभाळ आले, जबरदस्त. आणि विमानं तेवढी पुढून जातात, ते जास्तीच्या जास्त विमानं जातात. हे पहा इकडे पाणी वगैरे घातलं ह्यांनी आज आज आणि हे क्लीन केलं. पण ह्यावर धूळ बसलेली धुतले. आता राहिलेत ना तर फक्त माझे हे समोरचे पडदे, हे पण फ्रीजचं जे होतं ते, त्यानंतर डायनिंग टेबलवर हे असं सगळे हे पुसायचे कपडे वगैरे सगळे हाताने धुतलेत आज मी. कारण आहे ना, काय होतं, आता हे सगळा पसारा काढून ठेवला, हा पण ठेवून द्यायचं. हे फ्रीजवर जे आहे ना त्यामध्ये असतं ते, किंवा बडेशिपचे वगैरे. आणि तर या सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतल्या बा. आणि इकडे आता दळण पण टाकायचं आहे जरा, पण थोड्या वेळाने टाकणार आहे ज्वारीचं दळण. आहो, ज्वारीचं दळण पण करायचं आहे आज. नाही नाही, म्हणजे गिरणीत टाकायचं आहे फक्त, संध्याकाळी टाकाव काय आल्यावर. मला आता स्वयंपाक करून घेऊ द्या, कारण वेळ निघून गेलं मग जेवणाला अर्थ नाही ना. सगळा पसारा ठेवून दिला आणि राजकीय घडामोडीमुळे जरा मी न्यूज देखील पाहत आहे. चालू आहे जरा कोणाचे इंटरव्ह्यूज वगैरे, काय 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 पाहते. मजा येते जरा. आणि सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण जे आहे त्यामध्ये असे ट्विस्ट येतात ना, फार मजा येते. मशीन लावून घेतली इकडे आणि आता ना मूग डाळ खिचडीसाठी जरा लसूण टेचून घेतले. सगळं क्लीन झालं ना, ते इतकं छान वाटतं ना, काय विचारू नका, मस्त वाटतं. अरे हवा येणं सगळं करून देते. चला, आता मी मूग डाळ खिचडी करून घेते. हे इथलं सगळं क्लीन केलं आहे. आता यावरनं ठेवून देते गॅसच्या सगळ्या गोष्टी. आणि ती गाळणी ना अशी जरा जाळून घेतली, कारण ना त्यात जे बसलेलं असतं ना ते नंतर जळून जातं. भलेही काळे झाले चालेल, पण ते जे आहे ना चहा पावडरचं ते नको वाटतं त्यामध्ये. तर तिला आता दुसरी जी आहे ती भिजायलाच टाकत जाणार मी एकदम गरम पाण्यामध्ये. नंतर क्लीन करणार, ब्रश जुना ब्रश ठेवून द्यायचा एक, आणि नंतर ते घासायचे असं त्या पद्धतीने. आता मूग डाळ खिचडी बनवून घेते मस्त. आहे ना, नारळातलं पाणी आटून गेलं होते 4-5, पण त्याला काय करणार. चला, हो. कोणता नको नको, पाण्याचा नका फोडू, लागतो. पाणी आटलेलं ठीक आहे, पाण्याच्या कशाला फोडता. जेवायला घेतोय आता. आता इथे सगळा पसारा आहे त्यामुळे इकडेच बसतोय. लोणचं, मूग डाळ खिचडी, त्यानंतर इथे मस्त तळण, पाणी बॉटल घेतली, ताक घेतलं
डिश घ्यायच्या. चला हो. अंधार पडला एकदम ह्याच्यामध्ये. अंधार झालाय बाहेर, जरा आभाळ आले. तुम्ही आले सांगी पहिले का नाही? नाही मग अजून जरा जोरात कर. जोरात पळायचं. तुम्ही पळवूनच केली का? काय त्यांनी विचारलं तुम्ही कशी केली मग? हो. त्याने तुम्ही बोलल्यावर तुझ्याकडे पाहिलं. ते तुम्ही बोलल्यावर त्याने तुमच्याकडे पाहिलं. ही बिल्डिंग बघा ना कसली एकसारखी ही केलेली. हां काम चाललंय हो होते हे ना, पण छान केले एकदम. ग्रे, डार्क ग्रे आणि हाफ ग्रे. हो हे सगळं हेच आहे, व्यायामासाठीच केलंय त्यांनी. आता एक दिवस काय व्यायाम करून दिवा लावणार मी, रोज लावला. हां योगा डे छान केली. बसायचं का इकडं? हां हो फोटो काढूया. फोटो काढले. इकडून जायचं पलीकडं. फोटोशूट चाललंय. हां पाणी पाणी फुलांचे वापर. तर आता आलो आहोत आम्ही पी.डी. पाटील उद्यानामध्ये. इथेच आहे कराडमध्येच पी.डी. पाटील उद्यान म्हणून आहे. तर एवढं सुंदर आहे ना, म्हणजे ऑदर सगळे आता ह्या वेळेला तर सगळे चालायलाच आलेले आहेत इथे. आणि आम्ही थोडंसं बसलो आहे, ह्या बाजूला चाललोच होतो. तेव्हा म्हटलं फर्स्ट टाईम आतमध्ये आलो आहे आम्ही, बाहेरून पाहत होतो. ठीक आहे, छान आहे, ठीक आहे. नाही तुम्ही पण फर्स्ट आले ना? हे देखील पहिल्यांदाच आले. छान वाटतं. छान आहे हे बसायला, खूप सुंदर आहे. इकडं आपल्याला जायचं आहे कुठून? पलीकडून ना? इकडून पण गेट आहे. तिकडे आता आपल्या इथं होतं ना क्लब हाऊस, तेव्हा खरं असं व्हायला पाहिजे आपल्या इथं. होय आपल्या इथं व्हायला पाहिजे असं. आता इथे हां असं पाहिजे खरं. एवढं मोठं नाही होणार पण.
तुम्ही घेतलाय ना हा व्हिडिओ? नाही घेतलेला. वेगळंच दिसतंय व्हिडिओमध्ये आभाळ. हां, ही बिल्डिंग फार आवडली मला. त्याचं कलर आहे ना खूप सुंदर आहे. चला, उशीर झालाय. 8 वाजले. 8 कसं 8:30 वाजले असते नाही ना. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. गाडीवरच आहे. न्यू मार्टमध्ये थोडंसं तांदूळ वगैरे घेतला आणि चाललो आता घरी परत. तर आलो आता कराडमधून आणि बाकी काय गेलोच नाही कुठं, कारण एवढी भूकच नव्हती काय खाण्यासाठी वगैरे गेलोच नाही. घरी येऊन फक्त कांदा भजी बनवणार आहे आता. आणि मला तर भूकच नाही, यांना खायची होती. आणि थोडी मी देखील खाणार 2-3. आणि थोडी दुपारची मूग डाळीची खिचडी देखील आहे. तर मी आता म्हटलं तेच करावं. इथं पीठ भिजवून घेतले. आता इथे तेल तापलेलं आहे आणि मस्त छोट्या गॅसवरच घेतले करायला. मिरची पण तळायची ना? मिरची तळायची ना? त्या दिवशी ढोकळ्याला पण छान केलती बरं का प्राजक्ताने. मिरची लय मस्त तळली होती. तुम्हाला राहिली नव्हती ना मिरची? आम्ही संपवली. 3च तिने केलं, तर 3च जास्त तिखट होईल म्हणून तळलेल्या. त्यातल्या 2 मी खाल्ले, 1 शीतलने खाल्ली. मस्त झाले.